आज मित्रांनो आपण आलो आहे खेतवाडी मधील सर्व गणपती बाप्पांचे मंडप अपडेटसाठी। आणि खेतवाडीचा सर्वात जुना गणपती म्हणजे खेचण्यासाठी बांधलेला आहे। यावर्षी जरा वेगळं आहे आणि हमालीमध्ये समोर मंडप वगैरे बांधलेले आहे। बरोबर मुंबईच्या सम्राटच्या समोरच आपल्याला खेतवाडीचा सुखकर्ता। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पडदा लावलेला आहे। 3 ऑगस्टलाच आगमन झालं होतं। आणि काय मग आगमनाची काय आगमन कधी उद्या आहे ना? उद्या आहे। काय यावर्षीची थीम काय? थीम ते इथं तुम्ही बघू शकता हे संपूर्ण मुंबईचा आनंद खेतवाडी 13वी गल्ली। बाप्पांचं आगमन 24 तारखेला आहे परळ कार्यशाळेतून। अरुण काम वगैरे चालू आहे। चला पुढे जाऊन आतमध्ये बघूया। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो आपण आलो आहे खेतवाडी मधील सर्व गणपती बाप्पांचे मंडप अपडेटसाठी। आता गणेश उत्सवाला अवघे 5 दिवस राहिलेले आणि आता आपण सुरुवात करणार आहोत। आपण मागे आलो होतो तेव्हा एकही गणपती बाप्पांचं आगमन झालं नव्हतं। आता भरपूर गणपती बाप्पांचं आगमन पण झालेलं आहे। आधी डेकोरेशन बघूया कुठपर्यंत तयारी झालेली आहे, तर चला पाहूया। आता मी आलो आहे, मी राहतो सेंट्रल भागात। मी सँडल्स रोडला उतरून मी सँडल्स रोड स्टेशनवरून उतरून टॅक्सी मारली। टॅक्सीवरनं गोलदेऊळला उतरलो। गोलदेऊळवरनं सरळ आलो आणि सरळ आपल्यासमोर पोलीस चौकी दिसली। पोलीस चौकीपासून आतमध्ये आलेलो आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या गल्लीपासून सुरुवात करायची आहे। तो चला जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपण आता खेतवाडीच्या गल्लीमध्ये आलेलो आहे। तर चला आता पहिलं पुढची मंडप अपडेट घेऊया। पुढे जाऊया चालत चालत। पाऊस पण आलेला आहे, पावसा पण सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो आता आपण पोचलो खेतवाडी 3री गल्ली आणि खेतवाडीचा सर्वात जुना गणपती म्हणजे खेतवाडीचा विघ्नहर्ता। आपण आता इकडे आतमध्ये जाणार आहोत, पण आतमध्ये सर्व काही दाखवणार नाही आहे, फक्त मंडपाचे अपडेट घेणार आहोत। चला पुढे जाऊया। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढे की हा जो ब्रिज बांधलेला आहे हे दर्शनासाठी बांधलेला आहे। यावर्षी जरा वेगळं आहे आणि मला वाटतं बाहेर येण्याचा रस्ता आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आतमध्ये आलेली आहे, झाकून ठेवलेली आहे आणि हे वेगळं सगळं बांधलेलं आहे। इथपर्यंत झालेलं आहे काम। आता थोडे दिवस राहिले, मला वाटतं हे पूर्ण कॉर्नरपर्यंत नेतील दर्शनाची रांग। हे असं झालेलं आहे आणि बाप्पांचं आगमन हे 10 तारखेला झालं होतं। तर मित्रांनो आता आपण खेतवाडीच्या विघ्नहर्ता म्हणजे खेतवाडीतील सर्वात जुना गणपती त्या मंडळामध्ये या बाप्पाचं आगमन झालं होतं 10 ऑगस्टला। आता थोडंफार काम जोरात चालू आहे आणि इकडची अपडेट झालेली आहे। आता आपण पुढच्या मंडळामध्ये जाऊया। चला मित्रांनो थोडंसं पुढे चालत आल्याच्या नंतर खेतवाडी 4थी गल्ली आपल्याला दिसेल। 3री गल्लीचा आपण गणपती पाहिल्याच्या नंतर म्हणजे मंडप अपडेट घेतल्याच्या नंतर आपण आता आलो आहे खेतवाडी 4थ्या गल्लीमध्ये। 4थ्या गल्लीमध्ये समोर मंडप वगैरे बांधलेले आहे, परंतु मूर्ती अजून आलेली नाही। बहुतेक कदाचित उद्या असू शकते आगमन वगैरे। खेतवाडी 4थी गल्ली। चला पुढे जाऊया आपण। आता आपण आलो आहे खेतवाडीची 4थी गल्ली पाहिल्याच्या नंतर आपण खेतवाडी 5व्या गल्लीमध्ये आलेले आहे आणि 5व्या गल्लीचं पण मंडप वगैरे आता उभं झालेलं आहे सगळं आतमध्ये। आणि या गणपती बाप्पांचं आगमन होतं 15 ऑगस्टला खेतवाडीचा गणाधीश। तर बघा पुढे मंडपाचं वगैरे काम चालू आहे। बघा मित्रांनो गणपती आलेले आहे, गणपती मूर्ती झाकून ठेवलेली आहे आणि आता इकडे दर्शनाची रांग वगैरे लागते। ते आता बाईक वगैरे इथं लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे नंतर सर्व क्लिअर होईल गणपतीमध्ये। खेतवाडी 5वी गल्ली खेतवाडीचा गणाधीश या गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं 15 ऑगस्टला। चला आता पुढे जाऊया। हा बघू शकता मंडप खेतवाडीचा महाराजाचा आहे आणि आतमध्ये तुम्हाला मूर्ती दिसत असेल बघा, झूम करून दाखवतो मी। चेहरा दिसते बाप्पांचा। बाप्पांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे। खेतवाडीचा महाराजा म्हणजे बाप्पांचं 17 ऑगस्टला आगमन झालं होतं आणि आपल्या महाआगमन सोहळ्यामध्ये बाप्पांची आगमनाची व्हिडिओ पण आहे। सो तुम्ही बघू शकता इथे समोर बॅनर आहे। 17 ऑगस्टला आगमन झालं होतं।
खेतवाडीच्या महाराजाचं. आता समोर आपल्याला जायचं आहे खेतवाडीचा सुखकर्ता आणि मुंबईचा सम्राट. चला तिकडे जाऊन अपडेट घेऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, समोर आता आहे खेतवाडीचा सम्राट, म्हणजे अर्थातच मुंबईचा सम्राट 6वी गल्ली. बाप्पांचं आगमन झालं होतं 10 ऑगस्टला आणि मागे आलं होतं तेव्हा बाप्पांची मूर्ती होती. आणि आता तुम्ही बघू शकता की इथपर्यंत तयारी झालेली आहे. सर्व इथं पिलर वगैरे लावलेले आहेत आणि इथे समोर लायटिंग वगैरे इंटरेस्ट गेटसाठी. चला आतमध्ये जाऊया. वरून पडदा वगैरे लावलेला आहे, काम चालू आहे आणि मूर्ती आतमध्ये पडद्याने झाकलेली आहे. आणि बघा इथपर्यंत सर्व काम झालेलं आहे. पुढे जाऊन काय फायदा नाही आहे कारण की तुम्ही बघू शकता काम चालू आहे पुढे. चला बाहेर जाऊया आता. बरोबर मुंबईच्या सम्राटच्या समोरच आपल्याला खेतवाडीचा सुखकर्ता बसलेला दिसेल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 3री क्रॉस लेन आतमध्ये. चला आतमध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता इथं संपूर्ण पडदा लावलेला आहे आणि फर्स्ट लुक झालेला आहे बाप्पांचा. हे संपूर्ण पॅक होणार इथपर्यंत, हे संपूर्ण पॅक होणार. डायरेक्ट दर्शन होईल ते 27 ऑगस्टला. आणि एवढंच इथं अपडेट आहे मंडपाची. आपण होतो खेतवाडी 3री क्रॉस लेन. खेतवाडीचा सुखकर्ता यावर्षी उभी मूर्ती आहे आणि विठुरायाच्या रूपात मूर्ती आहे खेतवाडीचा सुखकर्ता आणि खूप सुंदर मूर्ती आहे. फर्स्ट लुक तुम्हाला माहितीच आहे आलेलं आहे. आणि आता पडदा वगैरे लावून पूर्ण पॅक केलेलं आहे. त्याला आपण पुढे जाऊया. खेतवाडीचा लंबोदर त्याच्यापासून आपण मंडप अपडेट करू. यावर्षी खेतवाडीच्या लंबोदरचं 15 ऑगस्टला आगमन झालं होतं. आता आपण मंडप अपडेट घेणार आहोत. चला. तर तुम्ही बघू शकता इथं खेतवाडीचा लंबोदर आहे आणि गेल्या वर्षी वर्ल्ड कपची मूर्ती होती. यावर्षी आपल्याला समजलीच असेल की हातात तिरंगाचा झेंडा आहे. 15 ऑगस्टला आगमन झालं होतं. त्याला आतमध्ये जाऊया आणि अपडेट घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं आता पडदा लावलेला आहे आणि इथे आता काय काम नाही आहे, एवढंच आहे. आता आपण होतो खेतवाडी 4थी क्रॉस लेन. खेतवाडीचा लंबोदर आतमध्ये मूर्तीचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला सांगितलं होतं की 15 ऑगस्टला बाप्पांचं आगमन झालं होतं आणि पडदा टाकून आता झाकलेलं आहे. डेकोरेशनचं अजून काही काम नाही आहे. बघू आता पुढे 2-3 दिवस असतं आणि इथे ते स्क्रीनवर डेकोरेशन दाखवलं जातं खेतवाडीच्या लंबोदरमध्ये. तर चला आता आपण पुढे जाऊया. गेल्या वर्षी तर स्क्रीनवर दाखवलेलं पूर्ण वर्ल्ड कपची स्टोरी दाखवली. 2007 साली आता आपण वर्ल्ड कप जिंकलो. त्याच्यानंतर 2011ला वर्ल्ड कप कसा जिंकलो, त्यानंतर 2024ला वर्ल्ड कप कसा जिंकलो, ही सगळी स्टोरी दाखवली होती स्क्रीनवर. आणि आता आपण इथं निघतोय पुढे. चला. खेतवाडीचा लंबोदर याची मंडप अपडेट घेतल्याच्यानंतर आता आपण आलो आहे खेतवाडीचा मोरया या मंडपाकडे. आतमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे 17 ऑगस्टला आणि आता इथे 2 पिलर लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता आतमध्ये सगळं डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे आणि तयारी पण जोरात चालू आहे. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. तुम्ही बघू शकता इथे बघा हे असं सामान वगैरे आणलेलं आहे सगळं. मला वाटतं ही तिरुपती बालाजीची थीम आहे यावर्षी आणि हे सगळं आता कामकाज जोरात चालू आहे इथे पुढे. आणि आतमध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि हे असं इथं सामान आणलेलं आहे सर्व. हे असं इकडचे अपडेट आहे. आता आपण होतो खेतवाडीचा मोरया या मंडळामध्ये आणि यावर्षी मला वाटतं तिरुपती बालाजीची थीम आहे. इथे सर्व सामान वगैरे आता बाहेर ठेवलेलं आहे. तयारी चालू आहे डेकोरेशनची आणि मूर्ती आता आगमन वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता हल्ली 17 ऑगस्टलाच आगमन झालं होतं बाप्पांचं आणि मूर्ती अशी ओपन ठेवलेली आहे. तर तुम्ही 27 ऑगस्टला नक्की या, दर्शन घ्या मस्तपैकी. खूप छान डेकोरेशन असेल इथे. त्याला आता पुढच्या मंडपात जाऊया. खेतवाडीचा मोरयाची मंडळाची अपडेट घेतल्याच्या नंतर आता आपण इथं आलो आहे
खेतवाडीचा राजा खंबाटा लेन. चला पुढे जाऊया. त्याचं गणपती बाप्पांचं आगमन खूप लवकर झालं होतं 3 ऑगस्टला. खेतवाडीमधील सर्वात पहिलं आगमन तर इथेच झालं होतं. याचं 3 ऑगस्टलाच आगमन झालं होतं आणि इथपर्यंत तयारी झालेली आहे डेकोरेशनची. तर चला जरा पुढे जाऊया आणि कशी काय दर्शनाची लाईन वगैरे कसं काय डेकोरेशन वगैरे आपण अपडेट घेऊया. चला पुढे जाऊ. आता इथून एंट्री असेल. एंट्री आल्याच्या नंतर बघा इथे दरवर्षी असा ब्रिज असतो आणि ब्रिजवरून खाली उतरून मग बाप्पांचं दर्शन भेटतं. आता हे मला वाटतं काही दिवसांनी इथं ब्रिज पण बांधतील किंवा असं खाली पण असेल. बघूया पुढे जाऊन. बाप्पांची मूर्ती आलेली आहे, आतमध्ये झाकून ठेवलेली आहे. आता जास्त पुढं जात नाही. सर्वांनी 3 ऑगस्टच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल बाप्पांची किती मोठी आणि उंच मूर्ती आहे. गणसंकुलमधनं निघाले होते आगमन. चला आता पुढे जाऊया आपण. आणि इथे समोरच आता खेतवाडीचा महागणपती त्याचा मंडप आहे. आता समोर जाऊन अपडेट घेऊया. चला मित्रांनो, खंबाटा लेनच्या बरोबर थोडंसं समोर थोडंसं पुढं आल्याच्या नंतर इथे तुम्हाला मोठा मंडप दिसेल खेतवाडीचा महागणपतीचा. बापरे, मंडप तर बघा किती उंच आहे. आणि हा मंडप सगळं रेडी झालेलं आहे. गेल्या वर्षी ओपन होता, म्हणजे गेल्या टायमाला ओपन मंडप होता आणि आता पूर्ण पॅक वगैरे केलेलं आहे. आणि आगमन तुम्हाला समजेल की आगमन हे 23 तारखेला आहे. आगमन डेट लॉन्च झालेली आहे. 23 ऑगस्टला आगमन डेट आहे आणि आगमनाला नक्की या सर्वांनी. चला पुढे जाऊया आतमध्ये, बघू तयारी कुठपर्यंत झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, काहीतरी सस्पेन्स असणार आहे नवीन डेकोरेशन इकडचं. बघा हा जो मोठा मंडप आहे ना खेतवाडीच्या महागणपतीचा, खेतवाडी 8वी गल्ली, त्याच्याबरोबर मागेच एक मोठा मंडप आहे. तिथूनच आगमन होणार आहे खेतवाडीच्या महागणपतीचं 23 तारखेला, 23 ऑगस्टला. तर तुम्ही नक्की या आगमनाला. तर आता आपण बाहेर आलेलो आहे आणि आपण आता पाहिलं की आतमध्ये तोफ होती, नागिन तोफ. आणि गणपती पण मला वाटतं म्हणजे आतमध्ये जे किल्ला वगैरे असं त्या टाईप डेकोरेशन आहे. आणि तोफ पण बघितले आपण, नागिन तोफ. बाकी तिकडे गणपती बनतोय आणि 23 तारखेला आगमन आहे. तर त्याला तिकडे जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे खेतवाडी 8वी गल्ली. तिथं मंडप अपडेट घेतलं आपण आणि आपण आता आलो आहे की आपले जे मित्र आहेत, जे मेन आपण मीडिया पार्टनर पण आहे त्या मंडळाचा, खेतवाडीचा महागणपती, खेतवाडी 8वी गल्ली. तर आपल्याला भेटले दर्शन भाऊ. दर्शन भाऊ, जय गणेश. जय गणेश. तर काय मग आगमनाची काय, आगमन कधी? उद्या आहे ना? उद्या आहे 23 तारीख. हा. आणि किती वाजता कसं होणार आहे आगमन? म्हणजे किती वाजता होणार आहे? मोस्टली 4-5 वाजता निघाल ना मूर्ती. हो. आणि काय म्हणजे यावर्षी कसं असणार, म्हणजे वादन वगैरे काय असणार आहे का नाही? हो, वादन आहे, बँजो आहे. बँजो वादन वगैरे सगळे. अच्छा, म्हणजे आगमन कसा रूट असणार आहे? ढोल पथक पण आहे. हां, तुझं नाव काय भाऊ? वैभव कराय. वैभव कराळे. तर हे पण सगळे महागणपतीचे सेवक आहेत आणि कार्यकर्ते आहेत. तर उद्या मग एकदम जल्लोष असणार आहे. उद्या जल्लोष, तुम्ही पण या आणि बाकीच्यांनी पण. नक्की आमंत्रण देतोय भाऊ, दर्शन भाऊ तुम्हाला व्हिडिओद्वारे. तर नक्की या, आगमनाचं आपण एकदम जल्लोष करू. तर चला, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती विजय सो. जय. चला आता इकडनं अपडेट घेतलं तर बघा पुढच्या मंडळावर. आणि यावर्षी नागिन तोफ आहे मागे, नागिन तोफ ना, नागिन तोफ वगैरे आतमध्ये आपण पाहिली. आणि डेकोरेशन एकदम क्लास असतं इकडलं महागणपतीचं, म्हणजे आणि मूर्ती पण एकदम भारी असते. तर तुम्ही 27 तारखेला येण्याच्या आधी 23 तारखेला एकदा नक्की या आगमनाला आणि आपण भेटू 23 तारखेला. बोला जय गणेश, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण कार्यकर्त्यांशी पण संवाद साधलेला आहे आणि यावर्षी काहीतरी एकदम सस्पेन्स आहे. आणि आतमध्ये जे आपण मगाशी तोफ पाहिली ते म्हणजे काहीतरी मावळ्यांच्या आधारित डेकोरेशन आहे आणि खूप छान असं आपल्याला समजेलच आता. आणि गणपतीची मूर्ती मी दाखवू नाही शकत कारण की बाप्पांचं आगमन अजून झालेलं नाही आहे. आणि फर्स्ट लूक 23 तारखेला येईल आणि आपण 23 तारखेला बाप्पांचं दर्शन घेऊ आगमनामध्ये. सो चला आता इकडनं निघूया आपण तुमच्या अपडेट. तर मित्रांनो, आता आपण आलो खेतवाडी 9वी गल्लीमध्ये आणि खेतवाडीचा चिंतामणीचं आगमन झालेलं आहे. आणि
तुम्ही बघू शकता. आता मी आतमध्ये आलेलो आहे, बाहेरून दाखवतो जरा. तर तुम्ही बघू शकता इंटरेस्ट गेटचं काम चालू आहे. हा जो इंटरेस्ट गेट आहे खेतवाडीचा चिंतामणी, यंदाचं 75वं वर्ष आहे. आगमन एकदम धूमधडाक्यात झालं होतं. चला आता पुढे जाऊन मंडपाची अपडेट घेऊया. तर इकडं सामान वगैरे सगळे आणतात आहे आणि तयारी चालली आहे डेकोरेशनची. हे मंडप वगैरे आता चालू आहे काम वगैरे. पुढे जाऊया आपण. बघू शकता इकडे सर्व सामान आणलेले आहे डेकोरेशनचं वगैरे इथे ठेवलेलं आहे. आता बघूया आतमध्ये तुम्हाला मूर्ती दिसते खेतवाडीचा चिंतामणी. आणि बाप्पांचं आगमन झालं आहे म्हणून मी दाखवते. ज्या बाप्पांचं आगमन नसेल झालं ना त्या बाप्पांचं मूर्ती दाखवू नका तुम्ही पण. हे बघा इथे सगळं मॅट वगैरे ठेवलेले आहेत, पंखे वगैरे आणलेले आहेत. असा मंडप आहे बाप्पांचा. आणि ते लाईनी आपण लावतो ना त्याचं बॅरिकेड आणलेले आहेत. चला पुढे जाऊया आता बाहेर. इथं तुम्ही बघू शकता खेतवाडीचा चिंतामणी 10 ऑगस्टला आगमन झालं होतं. खेतवाडी नववी गल्ली. तर मित्रांनो आपण आता पाहिला खेतवाडीचा चिंतामणी नववी गल्ली. आणि आता आपण समोर बघा इथे हॉलिजन दिसतात आहे. त्या हॉलिजन आहे ना कुठल्या मंडपासाठी लावलेले आहेत तुम्हाला सांगतो. हा समोर जो आहे मंडप ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, याचं 17 तारखेला प्रथम दर्शन झालेलं आहे. तुम्ही मूर्ती बघू शकता की महादेवाच्या एक प्रबळ होती. चला आतमध्ये जाऊया पुढे जरा थोडं. इथं तुम्ही बघू शकता इथं बघा असं दर्शनासाठी एक जागा बनवलेली आहे. ब्रिज बांधलेला आहे बघा ब्रिज. इथून आपला गेल्या वर्षीसारखंच सीन केलं आहे, म्हणजे गेल्या वर्षीसारखंच तयारी केली. इथून दर्शनाला वरती जातील आणि असे पूर्ण गणपती बाप्पाच्या मंडपापर्यंत गेलेले आहे. पूर्ण मंडपापर्यंत गेलेले आहे. आणि इथं समोरच बसतो खेतवाडीचा युवराज. याचं पण आगमन झालेलं आहे. याचं पण इथं कामं आतमध्ये चालू आहे. आणि बघा समोर तुम्हाला मूर्ती दिसत असेल खेतवाडीचा युवराजचं पण आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये झाकलेले आहे सर्व. पडदा विडदा आहे आपण. तर आतमध्ये तुम्हाला महादेवाची प्रभावळ दिसत असेल. बाप्पांची मूर्ती पूर्ण कपड्यांनी झाकलेली आता. प्रभावळ आहे ती महादेवाची. हर हर महादेव हे पूर्ण असं इथपर्यंत गेलेलं आहे. आता आपण होतो ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये. आणि आता मंडप अपडेट पाहिली असेल, काम एकदम जोरात चालू आहे. आणि गेल्यासारखंच केलं आहे, म्हणजे ब्रिज वगैरे बांधलं आहे दर्शनासाठी. खूप छान केलेलं आहे. आणि आता आपण आहे समोर खेतवाडीचा बाप्पा राजा, खेतवाडीचा बाप्पा खेतवाडीचा. आता आपण आहे बाप्पा खेतवाडी या मंडळाच्या समोर. एक संपूर्ण बनवलेलं आहे इथे. आणि काम जसं बाप्पा जवळ येतात ते तसं कामाची तयारी एकदम जोरात सुरू आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता मंडप वगैरे असं सर्व बांधलेलं आहे. आणि आतमध्ये डेकोरेशनची तयारी आहे. चला बघूया आपण आतमध्ये जरा थोडंसं जाऊन. तर बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 17 तारखेलाच आगमन झालेलं आहे. आणि बाप्पांची मूर्ती आता कपड्याने झाकलेली आहे. आणि एवढं काम वगैरे आता सगळं पडदा विडदा लावून झालेलं आहे. तर डेकोरेशनचं आतमध्ये काम वगैरे बाकी आहे. इथं डेकोरेशन वगैरे काय होणार आहे का? होणार आहे ना. म्हणजे काय यावर्षीची थीम काय आहे? थीम या वर्षाची थीम नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. अच्छा, म्हणजे वेगळं आहे काहीतरी. अच्छा, तुझं नाव काय? चैत्य रानपुरा. चैत्य रानपुरा. ओके ओके, धन्यवाद थोडी माहिती दिल्याबद्दल. आणि हे काम वगैरे कधीपर्यंत होईल? 25 पर्यंत होईल. 25 पर्यंत होईल ना? ओके ओके चालेल. 27ला मग नक्की बघायला भेटेल. 27 पासून सुरुवात होईल ना डेकोरेशनला? ओके चालेल. चला धन्यवाद. जय गणेश. तर मित्रांनो आता आपण होतो खेतवाडीचा बाप्पा. आणि इथे पण आहे ना खूप छान डेकोरेशन असतं, म्हणजे चलचित्र वगैरे असतं आणि खूप छान असतं. आणि ह्या टायमाला पण काहीतरी ते लोक सस्पेंड ठेवलेले आहे. तर पाहूया आता 27 नंतर चालू होईल डेकोरेशन. आणि गर्दी भरपूर असते. तर आपण 27लाच भेटूया.
तर मित्रांनो, आता आपण बाप्पा खेतवाडीचा पाहिल्याच्या नंतर आता आपण चाललो आहे मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली. आता आपण 10व्या गल्लीमध्ये होतो बाप्पा खेतवाडीचा. आणि टोटल आपण 10 गल्ल्यांचे गणपती मंडपाचे अपडेट घेतलेले. 3 गल्ल्या अजून राहिलेले आहेत. तर चला 3 गल्ल्यांचे अपडेट घेऊया, म्हणजे 11वी गल्ली, 12वी गल्ली, 13वी गल्ली. चला मी तुम्हाला सांगतो, मी इकडनं आहे ना 10व्या गल्लीच्या इथनं आल्याच्या नंतर इथे ना पहिले 2 गणपती बसायचे. एक खेतवाडीचा 21 मुखी इथं बसायचा आणि इथे खेतवाडीचा गणेशा इथे बसायचा. हे 2 गणपती इथं बसायचे. पण आता आहे ना सध्या इथं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून गणपती इथं बसत नाही आहे आता. आणि इथे पण खेतवाडीचा 21 मुखी बसत नाही आहे. आता 2 वर्षापासून मी बघतो आहे गणपती बसत नाही आहे. तर आपण आता इकडे जाऊया 11वी गल्लीमध्ये. इथे बॅनर लावला आहे बघा. इथे 10 ऑगस्टला आपलं बाप्पांचं आगमन झालं होतं आणि इथे मेन एंट्रेन्स बनवलेलं आहे आणि आतमध्ये बघा काम वगैरे चालू आहे. चला पुढे जाऊन आतमध्ये बघूया कशी तयारी झाली डेकोरेशनची. तुम्ही आतमध्ये बघू शकता इथे डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे आणि बाप्पाचं आगमन झालं होतं 10 ऑगस्टला. आणि हे बघा डेकोरेशनचं काम चालू आहे इकडे खाली. इकडे तुम्ही बघू शकता पिलर लावलेले 4 आणि इथे हॉल आलेला आणि इकडं हे सर्व काम वगैरे चालू आहे. इकडे जोरात तयारी चालू आहे. मित्रांनो, आपण होतो आता खेतवाडी 11वी गल्लीमध्ये आणि खेतवाडी 11वी गल्लीमध्ये आगमन झालेले म्हणून आपण थोडंसं डेकोरेशन दाखवतो. पण मूर्ती पण ओपन ठेवली आहे लोकांनी, तर थोडं दर्शन पण होतं आहे बाप्पांचं आपलं आणि खूप बरं वाटतं आहे बाप्पांना पुन्हा एकदा बघून. तर आता आपण जाऊया खेतवाडी 12वी गल्लीमध्ये. तर आता आपण आलो आहे खेतवाडीचा गणराज, वर्ष 67 आहे. बघा मेन एंट्रेन्स पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण वरती कपडा वगैरे लावून सर्व आता पॅकिंग वगैरे केलेलं आहे आणि आतमध्ये डेकोरेशनची तयारी बघू कुठपर्यंत झालेली आहे. आपण पाहूया आतमध्ये जाऊन. चला. ते इथं तुम्ही बघू शकता हे संपूर्ण सेटअप वगैरे सगळं लावलेलं आहे इथे आणि आतमध्ये डेकोरेशन खूप छान असतं दरवर्षी. संपूर्ण आतमध्ये AC असतो आणि AC आणि आतमध्ये महल पण खूप छान असतात. तर आतमध्ये डेकोरेशनचं काम चालू आहे आणि बाप्पांची मूर्ती आलेली आहे आतमध्ये झाकून ठेवलेली आहे. प्रथम दर्शन तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. इथूनच आपल्या बाप्पांचं आगमन झालं होतं. हे निळा जो इथं संपूर्ण सामान वगैरे आणलेलं आहे. इथे पूर्ण पॅक केले जातं आणि सगळे बाईक वगैरे सगळे हटवले जातात. होतो खेतवाडीच्या गणराज या मंडळामध्ये आणि गणपतीचे अपडेट वगैरे घेत होतो. आतमध्ये शूट वगैरे अलाउड नव्हता. मी विचारलं होतं तर बोलते की अजून प्रथम दर्शन झालेलं नाही आहे, तो काम वगैरे जोरात चालू आहे आणि तो पण जास्त शूट नाही गेला तिकडे आतमध्ये. बाहेरची थोडीफार अपडेट घेतली आणि आतमध्ये डेकोरेशन एकदम बघण्यासारखं असतं. तर वाट पाहूया आपण प्रथम दर्शनाची. मला वाटतं 25-26ला असू शकतं प्रथम दर्शन. तर तेव्हा बघूया खेतवाडीचा गणराजचं आपण दर्शन केलं. खेतवाडीच्या गणराजचं आपण मंडपाचे अपडेट घेतल्याच्या नंतर आता आपण इकडं आलो आहे मुंबईचा अनंत खेतवाडी 13वी गल्ली. इथं आपले महादेव बसलेले दिसतात विराजमान आणि हा समोर तुम्हाला एंट्रेन्स गेट दिसतं आहे. त्याचं संपूर्ण काम वगैरे म्हणजे अर्धं झालेलं आहे, अर्ध्यापैकी झालेलं आहे आणि खूप सुंदर असं एंट्रेन्स गेट बांधलेलं आहे. आपलं महादेवाची सुंदर मूर्ती बसलेली दिसते. यावर्षी काहीतरी महादेवाची थीम असेल कदाचित. आतमध्ये बघूया. आतमध्ये वगैरे लाईटिंगचं वगैरे काम झालेलं आहे आतमध्ये. आणि आता आपण मित्रांनो बघू शकता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे बघा पिलर लावून वगैरे सर्व तयार केलेलं आहे आणि आतमध्ये संपूर्ण बघू शकता डेकोरेशनचं काम वगैरे चालू आहे. तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण आता डेकोरेशन हे संपूर्ण पॅक केलं जाईल वरनं आणि इथे बाप्पांचं आगमन 24 तारखेला आहे. परळ कार्यशाळेतून अरुण दत्ते मूर्तिकार आहेत. हे संपूर्ण पेंटिंग वगैरे बाकी अजून पडदा वगैरे लावलेला आहे असा वरनं आणि बाहेरनं पण लाईटिंगचं काम वगैरे झालेलं आहे.
तर चला मित्रांनो, आता आपण मुंबईचा अनंत पाहिला आहे. 24 तारखेला आगमन आहे अरुण दत्ते यांच्या कार्यशाळेतून, म्हणजे परळ वर्कशॉपमधून. तर संपूर्ण आपण अपडेट पाहिलेली इकडची खेतवाडीतली. आणि बघा इथे संपूर्ण हे त्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत दर्शनाच्या रांगेसाठी. तर तुम्ही बघू शकता लाईटिंग पण काम झालेलं आहे लाईटिंगचं. तर अशा प्रकारे ही अपडेट होती इकडची मुंबईच्या अनंतची, म्हणजे 13वी गल्लीची. म्हणजे परवा आगमन आहे, म्हणजे 24 तारखेला आगमन. तर चला मित्रांनो, आपण आज पाहिलं खेतवाडी गणपती मंडपाचे अपडेट. आणि आपण बऱ्याच दिवसानंतर आलो होतो अपडेट घ्यायला. तर आता फक्त 5 दिवस बाकी आहेत आणि 5 दिवसामध्ये तयारी एकदम जोरात चालू आहे. आणि आपण आता काही मंडळाचे इथं आगमन पण मंडपाचे, म्हणजे जे मंडळाचे गणपती आहेत ना, त्यांचं आगमन पण नाही अजून झालं आहे. बहुतेक मला वाटतं हे 23 आणि 24ला आगमन असेल. आता मुंबईचा जो अनंत आहे तर 24 तारखेला आगमन आहे परळ वर्कशॉपमधून. आणि मूर्तिकार आहेत अरुण दत्ते. तर आपण अपडेट पाहिले आणि ही अपडेट तुम्हाला नक्की आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या तुमचं प्रेम नक्की असून द्या. अजून चांगले चांगले कंटेंट मी आणायचा प्रयत्न करेल तुमच्यासाठी. आणि चला आता आपण इकडनं निघूया. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी, परत काळादौतीचा महागणपती, रंगरी बदक, परळचा राजा, परळचा महाराजा आणि परळ वर्कशॉप, हे जी सगळे आपण अपडेट घेणार आहोत या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता इकडनं आपण जाणार आहोत चिंचपोकलीला पहिलं. हा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.